नमस्कार, स्वागत आहे आपलं व्हीबीपी न्यूजमध्ये. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी श्री उमा विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष पाटील सर हे स्वतः आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे व्हीबीपी न्यूजमध्ये. धन्यवाद. सध्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षा सत्रातच याच दरम्यान लोड शेडिंगचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती कुठपर्यंत परिणाम होतोय? निश्चितपणे सध्या फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला त्यांना सामोरं जावं लागतं. जे गेली 10-12 वर्ष विद्यार्थी या क्षणाची वाट पाहत असतात, आतुरतेने वाट पाहत असतात, त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जातो. आणि याच टप्प्यावरती नेमकं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लोड शेडिंगचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती आणि त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीनं तयारीवरती निश्चितपणे या लोड शेडिंगचा परिणाम होतोच, असं मला वाटतं. महावितरणला आपण काय विनंती कराल? निश्चितपणे या आपल्या मोडणीम परिसरातील महावितरण वर्षभर सुरळीतपणे विजेचा पुरवठा करत आलेले आहेत. योग्य वेळी ते वीजही देतात. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपणास विनंती आहे की आपण लोड शेडिंगचं प्रमाण कमी करण्याच्या ऐवजी लोड शेडिंगच या 2 महिन्यासाठी स्थगित करावं, असं मी वीज महावितरणला विनंती करू इच्छितो. धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत श्री उमा विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष पाटील सर. तर त्यांनी आपल्याला सांगितलं की सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि मोडणीम येथे श्री उमा विद्यालयावरती परीक्षाचं केंद्र आहे आणि इथं मोडणीम परिसरातील असंख्य शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत, परीक्षा देत आहेत. तर या सत्रात त्यांना लोड शेडिंगचा त्रास होतोय, त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होतोय आणि महावितरणने सध्याच्या तरी काळात लोड शेडिंग हे बंद करावं अशी विनंती श्री उमा विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष पाटील सर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे. व्हीबीपी न्यूजसाठी विजयकुमार परबत, मोडणीम.